नमस्कार, मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. निवडणुकीच्या आधी सगळेच राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचा जाहीरनामा हा घोषित करत असतात. काँग्रेसनेही आपला जाहीरनामा, ज्याला ते न्यायपत्र असं संबोधतात, तो आज प्रसिद्ध केलेला आहे. काँग्रेसने यामध्ये 5 गॅरंटी दिलेल्या आहेत आणि ज्यामध्ये युवा न्याय गॅरंटी, नारी न्याय गॅरंटी, किसान न्याय गॅरंटी, श्रमिक न्याय गॅरंटी, हिस्सेदारी न्याय गॅरंटी अशा न्याय या तत्वावरती आधारित त्यांचं हे न्यायपत्र आहे. भाजपकडनं अजूनही त्यांचा जाहीरनामा किंवा ज्याला ते संकल्पपत्र म्हणतात, ते संकल्पपत्र अजून काही जाहीर झालेलं नसलं तरी भाजपकडनं ज्ञान हा फॉर्म्युला वारंवार संबोधित केला जातोय, त्याचा उल्लेख केला जातोय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा अंतरिम अर्थसंकल्पात याचाच उल्लेख केलेला होता. काँग्रेसचा न्याय आणि भाजपचा ज्ञान यामध्ये थोड्याफार फरकानं नॅरेटिव्ह अगदी बऱ्यापैकी सारखं दिसतंय. त्यामुळे मतांची गॅरंटी आणि सत्तेचं दान आता कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि यासाठी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहे ज्येष्ठ विचारवंत आणि काँग्रेसकडून जे राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत असे भालचंद्र मुणगेकर सर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक आणि पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर अगदी थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील. मी सुरुवातीला मुणगेकर सरांकडे जाईन. मुणगेकर सर, न्याय या तत्वावरती हे काँग्रेसचं न्यायपत्र जाहीरनामा आधारित आहे. निवडणुकीमध्ये हिशोब सगळा आकड्यांचा खेळ असतो, गणितांचा खेळ असतो. ही आकडेमोड, हे गणित साधण्यात काँग्रेसला यश येईल का, विश्वास वाटतो? नाही, मला असं वाटतं की संपूर्णपणे न्यायपत्र जे काँग्रेसने सादर केलेलं आहे ते न्यायपत्र गेल्या 10 वर्षामध्ये मोदी काळामध्ये संबंध देश जो अंधकारात गेलेला होता ते न्यायपत्र देशाला पुन्हा प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न या न्यायपत्रामध्ये आहे. 5 गॅरंटीज या न्यायपत्रामध्ये आहे. युवा न्याय गॅरंटी आहे, न्याय देण्यात आलेले आहेत. 25 गॅरंटीज आणि 5 न्याय, युवा न्याय, नारी न्याय, किसान न्याय, गरीब न्याय आणि अशा तऱ्हेने एकूणच न्यायावर आधारलेलं राज्य परत निर्माण करणं जो प्रयत्न काँग्रेसने गेल्या 50-60 वर्षांमध्ये सातत्याने केलं. 75 वर्षापैकी जवळजवळ 60 वर्ष काँग्रेस राज्यावर होतं आणि हा सबंध देश काँग्रेसने घडवलेला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये त्याच्यामध्ये खंडित पडला या मोदींच्या काळामध्ये. तर तो खंडित पडलेला अंधकार दूर करून सबंध भारताची पुनर्विभागणी, न्यायाच्या संकल्पनेवर, वेलफेअर स्टेटवर, कल्याणकारी राज्यव्यवस्थेवर, समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेवर जी भूमिका काँग्रेसने स्वातंत्र्यापासून पहिल्यापासूनच राबवलेली आहे त्याच्याशी सुसंगत अशा प्रकारचं हे न्यायपत्र आहे. आणि हा नुसता आकड्यांचा खेळ नाही, ह्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, भारतीय जनता पक्षाने स्वतःच मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आश्वासनं पूर्ण केली नाहीत तेव्हा त्यांचे गृहमंत्री श्रीयुत अमित शाह स्वतः म्हणाले होते की आश्वासनं पूर्ण करायचे नसतात, हे चुनावी जुमले होते. काँग्रेसचा विश्वास आहे की हे संपूर्ण न्यायपत्र पुढील 5 वर्षांमध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यातला तंतोतंत कार्यक्रम अंमलात आणला जाईल. मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघजी, तुम्ही बघितलं असेल या न्यायपत्रामध्ये काय काय आहे, हा जो जाहीरनामा आहे त्यामध्ये तुम्ही कसं बघता, भाजप कसं बघता या सगळ्याकडे? जवळजवळ या देशावर 60 वर्ष ज्यांनी राज्य केलं, या जनतेवर ज्यांनी अन्याय केला, गरिबांवर ज्यांनी अन्याय केला, त्या काँग्रेसला आता न्यायाची आठवण झाली, हे अतिशय चांगलं आहे. कमीत कमी त्यांना न्याय हा शब्द तरी सुचला, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. 1972ला गरिबी हटावची घोषणा दिली होती काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये. आम्हाला कुठे गरिबी हटलेली दिसली नाही त्यांच्या राज्यात, परंतु गरिबी हटवण्याचं आणि 25 कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 2014 ते 2024च्या त्यांच्या कार्यकाळात केलं. आता मी एवढ्या डिटेलमध्ये जात नाही, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो आणि एकेका प्रश्नाला आपण मुद्देसूद घेऊ. आपल्या समोर अर्थतज्ञ बसलेले डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांचं मी अतिशय स्वागत करतो आणि त्यांच्यावर खूप आदर पण आहे आम्हाला. शेवटी ते ज्या युनिव्हर्सिटीमधनं मी ग्रॅज्युएट झालो त्या युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू राहून चुकलेले आहेत. 3 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. परंतु सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला ओव्हरहेड्स पकडून साधारण 50,000 रुपये महिन्याला पगार मिळतो. आपण 3 लाख गुणिले 50,000 गुणिले 12 महिने केलं तर 2 लाख कोटी रुपये हा सरकारी तिजोरीवर भार पडणार आहे. आता ह्या 2 लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू मुणगेकरांनी जर आम्हाला सांगितलं की ते कसा ऍडिशनल रेव्हेन्यू आणणार आहेत
ते बरं होईल. नाहीतर नुसत्या योजना सुरू करायच्या आणि नंतर वर्ल्ड बँकेकडे भीक मागायची आणि भारतातलं सोनं इंग्लंडच्या बँकेमध्ये गहाण ठेवायचं. हे आधी जे काम काँग्रेसने केलं तेच तुम्ही करणार आहात का? 3 लाख नोकऱ्या या तुम्ही म्हणताय, तुम्ही एके ठिकाणी म्हणता की 2 कोटी अवधूत वाघजी, तुम्ही तर 2.5 कोटी रोजगाराची गॅरंटी दिलेली होती. एक्झॅक्टली 2.5 कोटी जर बेरोजगार आहेत, त्यातले 3 लाखांना जर तुम्ही दिल्यात, नोकऱ्या दिल्यात किंवा 30 लाखांना दिल्यात, तर उरलेल्या 2 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याचं तुमचं काय धोरण आहे? यांना जर सरकारी नोकऱ्या नाहीत तर वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन करून त्यांना नोकऱ्या देण्याचं तुमचं काय धोरण आहे? एके ठिकाणी वेल्थ 2.5 कोटीसाठी तुमचं काय धोरण आहे? तुम्ही जर म्हणताय की 3 लाखाने किंवा 30 लाखाने एवढा बोजा जर तिजोरीवर पडतोय तर 2.5 कोटीने किती पडेल? नाही, आम्ही सरकारी नोकऱ्यांबद्दल कधीच, वागळे मॅडम, कधीच बोललो नाही. आम्ही म्हणालो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं. रोजगार उपलब्ध करून देणं म्हणजे नोकऱ्या देणं नाही. रोजगार उपलब्ध करून देणं याचा अर्थ स्वावलंबी बनवणं असा पण आहे. मुद्राच्या माध्यमातून आम्ही करोडो युवकांना, त्यांना आम्ही आत्मनिर्भर बनवलं. आम्ही महिलांचे बचत गट स्थापन केले, लाखो बचत गट स्थापन केले आणि त्यातल्या प्रत्येक महिला आज आपलं घर सांभाळून फावल्या वेळामध्ये काम करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आहेत. आम्ही 1 लाख महिलांना आम्ही ड्रोन दीदी बनवलं. त्यामुळे त्यांच्या गावामध्ये ड्रोन चालवून त्यांच्या शेतीची निगा आणि इतर गोष्टी त्या करतात आहेत. अशा रीतीने आत्मनिर्भर बनवण्याचं, अशा रीतीने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा जर कुठचा प्रोग्राम असेल तो काँग्रेसने सांगावा. नाहीतर हलवायाच्या घरावर हे तुळशीपत्र होईल. ज्या पक्षाला 50 खासदारही निवडून आणता येणार नाहीत त्या पक्षाने एवढ्या मोठ्या मोठ्या गमजा मारू नयेत. हे त्यांनी सांगितलेलं आहे की ते सत्तेत आले की 2025 पासून महिलांना 50% नोकऱ्या देणार, म्हणजे 50% नोकरीच्या संधी या महिलांसाठी असतील असं सांगितलंय त्यांनी. आतापर्यंत महिला आरक्षणाचं विधेयक जेव्हा जेव्हा संसदेत मांडण्यात आलं त्यावेळी काँग्रेसने, समाजवादी पार्टीने, बहुजन समाजवादी पार्टीने आणि कम्युनिस्टांनी त्यांना विरोध केला आहे. आणि प्रत्येक वेळी भारतीय जनता पक्ष महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी उभी राहिलेली आहे. नारी शक्ती विधेयकाच्या दृष्टिकोनातून 33% महिलांना या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये रिझर्वेशन सीट देण्याचं जे ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल, तशा प्रकारचा कायदा कोणी जर मंजूर केला असेल तो आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याकडे जाते. अभिजित, एकीकडे आहे न्याय, दुसरीकडे आहे ज्ञान. भाजपने जे गरीब, यूथ, अन्नदाता आणि नारी शक्ती असं त्यांचं जे ज्ञानचं जे नॅरेटिव्ह आहे, दोन्ही नॅरेटिव्ह बऱ्यापैकी सेम आपल्याला दिसतात. म्हणजे असं आहे का की एकमेकांची नीती हायजॅक करायचा प्रयत्न होतोय की दोघांची नीती सेम असेल तर ह्याच्यामध्ये प्लस मध्ये कोण आहे? पारडं जड कुणाचं दिसतं? नम्रता, ज्या पद्धतीनं निवडणुका आल्या की सगळेच राजकीय पक्ष त्यांचं कोणी न्यायपत्र आणतं, कोणी वचननामा आणतं, कोणी ज्ञान आणतं, अशा विविध पद्धतीचं नाव देऊन एक नवीन डॉक्युमेंट घेऊन येतात आणि हे आम्ही सत्तेत आल्यावर राबवू अशा पद्धतीचं आश्वासन जनतेला देतात. परंतु माझा मागच्या 4 लोकसभा निवडणुकांचा अनुभव असा सांगतो की हे सगळे न्यायपत्र किंवा ज्ञानपत्र किंवा वचननामा हे फक्त एका दिवसाची वर्तमानपत्राची बातमी होते. त्यानंतर TV माध्यम त्याच्यावर चर्चा घडवून आणतात, 2 दिवस लोकांमध्ये चर्चा होते, तिसऱ्या दिवशी सगळं काही विसरून गेलेलं असतं. आज जे न्यायपत्र काँग्रेसने जाहीर केलंय त्यातल्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्यामध्ये जातीगत जनगणना करू ही त्यांनी मागणी आणि आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता EVM द्वारे मतदान करतो, पण EVMच्याच मतांची नोंदणी होते आणि मोजणी होते. जे VVPAT मध्ये चिठ्ठी पडते त्याची सुद्धा मोजणी करू हे आश्वासन आता काँग्रेसने दिलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं आश्वासन मला असं वाटतं की गरीब महिलांना 1 लाख रुपये दर वर्षाकाठी देऊ, म्हणजे जवळपास 8,500 रुपये महिना प्रत्येक वर्षी देऊ, प्रत्येक महिन्याला देऊ 8,500 रुपये आणि वर्षाकाठी 1 लाख रुपये देऊन महालक्ष्मी ग्रह योजना त्यांनी आणलेली आहे. तर मग हे सगळे आश्वासनं देत असताना हे पैसे येणार कुठून? तितकं आपल्या अर्थव्यवस्थेला तो भार सोसावेल का याचा विचार हे नेते आणि पक्ष करतात का हाच मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे आज आपण चर्चा करतोय तिथपर्यंत ठीक आहे, परंतु 2 दिवसानंतर हे नेते सभांमध्ये सुद्धा याचा उल्लेख करताना आपल्याला दिसून येत नाहीत. ही आपल्या लोकशाहीची
विडंबना आहे असं मला नम्रता वाटतं. मला मुणगेकर सरांकडे जायचं. आता अभिजितनी एक जो मुद्दा उपस्थित केला, त्यांनी असं सांगितलं की या अनेक योजना ज्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत या न्यायपत्रामध्ये, तर त्याच्यासाठी पैसे येणार कुठून? एक टर्म ह्याच्यासाठी गेले काही वर्षामध्ये समोर आलेली ती म्हणजे रेवडीवाली राजनीती, फुकट द्यायचं समोरच्याला. आणि ह्या रेवडीवाली राजनीतीवरनं मागच्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपवर टीका केलेली होती त्यांच्या योजनांमध्ये. या न्यायपत्रामध्ये काँग्रेस त्याचं कसं समर्थन करणार? नाही, काँग्रेसचं समर्थन करणं ह्याचा अर्थ अशा प्रकारची आश्वासनं काँग्रेसने जी दिली स्वातंत्र्यानंतर त्यातल्या बऱ्याचशा आश्वासनांची पूर्तता केली म्हणून देश आज इथे घडला. आज 300 लाख कोटी रुपयांची जी अर्थव्यवस्था झालेली आहे भारताची, ती कोणामुळे घडली? ती काय 2014 पासून घडलेली नाही आहे. आता माझ्या मित्राने माझ्याविषयी आदर व्यक्त केला, त्याला मी धन्यवाद देतो. पण त्यांनी विचारलं रेव्हेन्यू कुठून आणणार? आताच्या मित्रांनी सुद्धा सांगितलं रेव्हेन्यू कुठं आणणार? 5.5 लाख कोटी रुपये बँकांचे मोठे उद्योगपती आणि मध्यम भांडवलदार यांनी बुडवलेले आहेत. हे पैसे जर आपण वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि NPA आपण बुडवून नाही जर दिले तर आपल्याकडे भरपूर पैसे उपलब्ध होऊ शकतो. या देशामध्ये 166 बिलियनर आहेत. 10% लोकांच्याकडे 54% संपत्ती आहे आणि 54% उत्पन्न आहे आणि 70% प्रॉपर्टी आहे. याच्या संबंधात आपण योग्य टॅक्सेशन पॉलिसी केली तर आपण पैसे उभे करू शकतो. या देशाच्या आर्थिक वाढीबरोबरच या देशाच्या उत्पन्नाचं वाटप, किमतीविषयक एक समान धोरण, हेल्थ आरोग्यविषयक धोरण, पिण्याचं पाणी, शैक्षणिक व्यवस्था. माझा प्रश्न आहे की NPAचं ज्या वेळेला अशा प्रकारे रेवडीवाली राजनीती येते त्यावेळेला NPAचा मुद्दा येतो. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काही NPAचा मुद्दा नव्हता. आकडे कदाचित कमी असतील, मात्र त्यावेळेची अर्थव्यवस्था आणि त्याची व्हॅल्यू बघता मला वाटतं सेम पेजवर आहेत दोन्ही सरकार. नाही, बरोबर. काँग्रेस NPAच्या संबंधाबरोबर NPAच्या गेल्या 10 वर्षामध्ये NPA ज्या पद्धतीने वाढले, बँकरप्सी आणि इनसॉल्व्हन्सी कोड जे तयार केलं त्याच्या सिलेक्ट कमिटीवर मी होतो. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये, NPA पहिल्यापासून थोडे आपण प्रायोरिटी सेक्टरला कर्ज देण्याचा आपण प्रयत्न केला. परंतु माझं म्हणणं असं आहे, बँकरप्सी आणि इनसॉल्व्हन्सी कोड तयार केल्यानंतर जेटली अर्थमंत्री तेव्हा होते आणि त्याचा फायदा असा घेतात म्हणजे ॲसेट जे लॉकअप होऊन राहतात ते ॲसेट लॉकअप होऊन राहू नयेत आणि म्हणून त्याच्यात ते मोकळे व्हावेत आणि त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व्हावा हा उद्देश होता. त्याचा परिणाम काय झाला? ज्या उद्योगपतींची घेतलेलं कर्ज परत देण्याची क्षमता आहे ते देखील ते देत नाहीत. मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा एक आहे तो असा की भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच लोकांनी सांगितलं की आम्ही इलेक्शनचे आश्वासनं पूर्ण करत नाहीत. हा मुद्दा आपण घेणार की नाही आपण? ह्याच्यामध्ये हा जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मध्यंतरी आता चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणाले. काय म्हणाले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर? आणि ते कशाला होऊ शकतं ॲडवायझर? अनएम्प्लॉयमेंट सारखा सिरियस प्रश्न सरकार सोडवू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, श्रीनिवास नावाचे जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत, हाऊ यू कॅन कंटिन्यू ॲज चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर? मग करणार काय सरकार? मोदी करणार काय? भाजप करणार काय? बेरोजगारीचा प्रश्न मिटवणार नाही. त्यांना प्रश्न असा मी विचारतो, नोकऱ्या कुठून देण्याच्या ऐवजी साधारणपणे 2 कोटींचा रोजगार देणार होते, इतक्यात 20 कोटी रोजगार द्यायला पाहिजे होते. फक्त 1,32,00,000 रोजगार दिलेला आहे. यात आत्मपरीक्षा करणार की नाही? लोकांची फसवणूक करणं, लोकांचं चिटिंग करणं, लोकांना संपूर्ण मोठी मोठी आश्वासनं देऊन जगद्गुरूसारख्या स्वतःला उपमा घेणं, ह्याच्यातनं देश पुढे जाणार नाही. काँग्रेसने दिलेली आश्वासनं पूर्ण केली गेल्या 50-60 वर्षामध्ये, म्हणूनच आज देश या ठिकाणी आलेला आहे. मग अशा आपण अन्नधान्याचा उल्लेख आपण केला. 1971 मध्ये हरित क्रांती झाली. ज्या देशामध्ये प्रत्येक दिवशी 1 लाख टन गहू अमेरिकेतून येत होता, तो देश अन्नधान्याच्या स्वयंपूर्ण कोणी केला? तो 1971 मध्ये हरित क्रांतीतून झालेला आहे. शेतकऱ्यांना कर्ज कोणी दिलं? बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. यांचं राष्ट्रीयकरणा विरोध होता. 1969 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. स्वतंत्र पार्टी आणि जनसंघ या दोघांनी लोकसभेतून सभेचा त्याग केलेला होता. प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पक्षाची या देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या विरोधामध्ये आहे आणि त्या हिताच्या विरोध आहे म्हणून काँग्रेसने आपलं न्यायपत्र सादर केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. अवधूत वाघ, काय प्रतिक्रिया यावर? सर्वप्रथम असं आहे की या सर्व जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी आहेत ते आपण बघू आणि नंतर उहापोहा करू. GST अबॉलिश करायचा आणि GST 2.0 आणायचं म्हणजे नेमकं काय? GST ची कल्पना कोणाची होती? आणि आम्ही मोठ्या मनाने मानतो ना काँग्रेसची संकल्पना होती, पण काँग्रेस कधीच इम्प्लिमेंट करू शकली नाही. एक देश आणखीन एक टॅक्स रिजीम
हे स्वप्न हे काँग्रेसनं बघितलं होतं, पण ते पूर्ण करू शकले नाहीत. पूर्ण करायला मोदीजींना पंतप्रधान व्हावं लागेल. आता म्हणतात आम्ही अबॉलिश करू. म्हणजे नेमकं काय करणार? जीएसटी काढून तुम्ही दुसरा टॅक्स रेजिम कुठचा आणणार त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. तुम्ही अग्निवीर अबॉलिश करणार म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्यावर लावलेला जीएसटी अबॉलिश करणार. जी आमची जी नीती आहे त्यालाच तुम्ही छेद देताय. म्हणजे तुम्ही पाकिस्तान आणि चायनाच्या समर्पक आणि त्यांना पॅरलल असं धोरण तुम्ही राबवताय. आता तुम्ही म्हणालात की न्याय, तुम्हाला न्याय द्यायचा आहे लोकांना. आतापर्यंत जिथे जिथे तुमची सरकार आहे तिथे तुम्ही न्याय द्या ना. तुमचं सरकार हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तुमचं तिकडे काँग्रेसने कर्नाटकात दिलं नाही, कर्नाटकामध्ये तुम्ही आता म्हणालात की 1 लाख रुपये दर महिलेला लक्ष्मी योजनेतर्फे द्यायचे आहेत, गरीब महिलांना द्यायचे आहेत. या गरीबचा अर्थ काय आहे? किती गरीब महिला आहेत तुम्ही सांगा ना. एवढ्या एवढ्या गरीब महिला आहेत त्यांना 1 लाख रुपये द्यायचे आहेत. म्हणजे 1 लाख जर महिला असतील आणि त्यांना प्रत्येकाला दरवर्षी 1 लाख रुपये द्यायचे आहेत तर अभिजित जसे आता म्हणाले की तुम्ही हा पैसे कुठून आणणार आहात? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचं काम करू नका. मी एवढा खर्च करणार, मी तेवढा खर्च करणार, पण उत्पन्नाच्या नावाने तुमची बोंबाबोंब आहे. त्यामुळे तुम्ही अशा योजना तर भाजपच्या पण आहेत. लखपती दीदी आहे, लाडली बहना सारख्या योजना आहेत. एक मिनिट मला बोलू देत, मला पूर्ण करू देत. ज्याप्रमाणे तुमचा पक्ष दिवाळखोरीत निघालाय तसा तुम्हाला देश दिवाळखोरीत घालायचा आहे का? हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे. अभिजित काय म्हणाले याच्यावरती? म्हणजे एक असं आहे की मला ते पहिल्यांदा असं म्हणायचं आहे नम्रता एक मिनिट बोला. 2009 मध्ये जीएसटीचं विधेयक पहिल्यांदा काँग्रेसने आणलेलं होतं. 2009 मध्ये 2009 पासून 2016 पर्यंत जीएसटीच्या विधेयकाला विरोध केला होता भाजप शासित राज्यांनी आणि त्याचं नेतृत्व हे त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदींनी यांनी केलेलं होतं. जीएसटीला पहिल्यापासून त्यांचा विरोध होता आणि त्याच्यामुळे ते बिल पेंडिंग राहिलं आणि त्याने मग 31 जुलै 2016 रोजी एक रात्रीचं अधिवेशन घेऊन जसं की आपण क्रांती करतो असं केलं आणि त्या जीएसटीच्या बिलाची यांनी वाटोळ करून टाकलं. जीएसटीची कल्पना काय अवधूतला माहिती आहे? व्हॉट इज जीएसटी? जीएसटीचा अर्थ ग्रॉस अँड सर्व्हिसेस, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सेस, संबंध देशाला एक टॅक्स, हा त्याचा अर्थ आहे. राज्यांच्या मध्ये विषम स्तरावर कॉम्पिटिशन होऊ नये, त्यांच्यामध्ये भांडवलांची चोरी होऊ नये, श्रमांची चोरी होऊ नये, इन्व्हेस्टमेंटची चोरी होऊ नये. म्हणून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा पहिला मंत्र असा आहे संबंध देशवर एक इंटिग्रेटेड मार्केट तयार करण्यासाठी. जेटलींचे शब्द, मी तेव्हा राज्यसभेमध्ये होतो, संबंध देशाची एक इंटिग्रेटेड बाजारपेठ तयार करण्यासाठी एक जीएसटी असले पाहिजे आणि आमचा असं म्हणणं होतं तो जीएसटी संबंध देशभर फक्त 18% पाहिजे. ह्या लोकांना जे 5 जीएसटी स्लॅब केले, कॅस करून टाकला. पहिल्यांदा नोटबंदी केली, ती दिवाळखोरीत निघाली आणि त्याच्यानंतर लगेच जीएसटी आणली, ती जीएसटी फसली. जीएसटी अबॉलिश करण्याचा विचार नाही आहे अवधूत. जीएसटी हा पाहिजे याचं कारण असं ते बिल सुरुवातीला काँग्रेसने इंट्रोड्यूस केलं. शेतीमालावर जो जीएसटी लावलेला आहे तो काढून टाकणार. कारण एका बाजूला तुम्ही शेतकरी अन्नदाता असं म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला लाखो शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून फक्त तुम्ही सुरुंग लावायची आणि त्यांना ठार बऱ्याच तुम्ही शिल्लक ठेवलं. कोणत्या तोंडाने तुम्ही बोलता शेतकरी अन्नदाता म्हणून? काय केलं तुम्ही? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेत? प्रश्न सोडवू नका. त्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये त्यांच्या मागण्या घेऊन येण्यासाठी तुम्ही इतके रस्ते अडवलेत, इतके तुम्ही खड्डे तयार केलेत, इतक्या यंत्रणा तयार केलीत. तुम्हाला शेतकरी हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही. इतकी तुमची भूमिका आहे. तुमची काय भूमिका आहे? मिनिमम गॅरंटेड हमी प्राइसेस देण्याच्या कमिशनचा मी मेंबर होतो. व्हाय यू आर नॉट गिव्हिंग मिनिमम गॅरंटेड हमी प्राइसेस? तर तुम्ही काही करणार नाही, फक्त काँग्रेसवर टीका करत राहते. टीका करा तुम्ही, पण ती टीका करताना तुमच्या पायाखाली काय जळतं? तुम्ही इतके दिवाळखोर आहात. 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर फक्त 1,32,00,000 रोजगार देता आणि तुम्ही नाकाडे परत कांदे सोलता. दिस हायली अनएक्सेप्टेबल. अवधूत वाघ, मी अवधूत वाघ यांची थोडक्यात कॉमेंट घेते, मग शेवटची कॉमेंट घ्यायला अभिजित यांच्याकडे येईल. अवधूत वाघ बोला. मला असं वाटतं की या विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी 2014 मध्ये या देशातील 283 ठिकाणी आम्ही निवडून आलो आहोत आणि 2019ला 303 ठिकाणी निवडून आलो आहोत. लोकांची जनता आमच्या बाजूने आहे देशातली आणि त्यांना सगळं कळतं.
तुम्ही जे शेतकरी म्हणता, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन नाही केलं, आंध्र प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन नाही केलं, गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन नाही केलं, मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन नाही केलं, तामिळनाडूमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन नाही केलं. जे फक्त शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करतात त्या हरियाणामधल्या आणि पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तुम्ही लाल किल्ल्यावर चढलात, तुम्ही देशाच्या देशद्रोही लोकांना बरोबर घेऊन तुम्ही काम केलं. तिकडे एअर कंडिशन टेंट मध्ये राहून तुम्ही आंदोलन चालवता. तुम्ही म्हणता शेतकरी आहात. मोठमोठे 5-5, 10-10 लाखाचे खूप मोठा आरोप आहे हा. अवधूत वाघजी, खूप मोठा आरोप आहे. आंदोलन करत्या शेतकऱ्यांना देशद्रोही असा उल्लेख केलेला आहे तुम्ही. शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या आतमध्ये घुसून ज्या देशद्रोही विरोधामध्ये काम करतात त्यांना तुम्ही सपोर्ट करता. कोण आहे या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे? सगळ्या परकीय शक्ती या शेतकरी आंदोलनामागे आहेत. शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो आणि सगळ्या शेवटी अंतिम परकीय शक्ती. तुम्हाला उपराष्ट्रपतीच्या मागे कसं उभं राहायचं ते माहित नाही. मला अवधूत वाघजी एक कळत नाही, एखादं आंदोलन ज्या वेळेला सरकारला अडचणीत टाकणारं होतं त्यावेळेला त्या आंदोलनाच्या मागे कुठच्या तरी परकीय शक्ती आहेत असा आरोप दरवेळेला कसा होतो? आजही तुम्ही स्वतःला राजे समजता आणि या देशावर राज्य करण्यासाठी उभे आहात. तुम्ही मगाशी म्हणालात की टॅक्स रेजिम करायचा. अहो, ज्या पक्षाला गेल्या 22 वर्षामध्ये इन्कम टॅक्स भरता आला नाही आणि ज्यांनी इन्कम टॅक्स भरला नाही, ज्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या नोटीस येतात, त्यांनी इन्कम टॅक्स बरोबर बोलावं म्हणजे कमालच आहे बाबा. याचा अर्थ भूताच्या तोंडामध्ये राम नाम, असं कसं चालणार? ठीक आहे, माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे, मी अभिजितकडे जाते. अभिजित, हे सगळं आता वादविवाद ऐकल्यानंतर आता जाहीरनामे हे केले जातात निवडणुकीच्या तोंडावर, मतं मिळावी, जनतेनं आपल्यावर विश्वास टाकावा वगैरे, पण तो सगळा खेळ आकड्यांचा असतो. हा आकड्यांचा खेळ कुणाच्या पारड्यात मत टाकेल? म्हणजे जनता भाजपच्या बाजूने जाईल तर का जाईल, जनता इंडिया आघाडीच्या बाजूने जाईल, काँग्रेसच्या बाजूने जाईल तर का जाईल? नम्रता, आपल्या देशामध्ये वचननामे, न्यायपत्र किंवा ज्ञानपत्र वाचून मग जनता मतदान करत नाही. जनतेला ज्या योजनांचा लाभ मिळतो, ज्याला आता एक नवीन शब्द आलेला आहे लाभार्थी, अशा सगळ्या लोकांना ज्याचे लाभ मिळतात, ते ज्या गोष्टीपासून लाभ मिळतात आणि जे सरकार देतं त्या पक्षाच्या मागे उभं राहताना आपल्या मागच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे. आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये याच 5 गॅरंटी घेऊन काँग्रेसनी निवडणुका लढल्या, त्यांना 137 जागा मिळाल्या. आणि राजस्थानामध्ये जेव्हा गेहलोतांनी त्याच 5 गॅरंटीची योजना समोर ठेवली, त्यावेळेला नरेंद्र मोदींनी मोदी की गॅरंटी म्हणून उत्तर दिलं, तर लोक मोदीच्या गॅरंटी सोबत गेलेले आहेत. त्यामुळं लोकांना त्या वेळेला जो पर्याय योग्य वाटतो आणि त्यांना पटतो किंवा ज्याचा लाभ मिळतो त्याच्या बाजूला ते लोक जातात. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे, असे वेगवेगळे वचननामे, जाहीरनामे या आधी आले. मला 2004चा एक किस्सा सांगायचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या सुशील कुमार शिंदेंनी वीज माफी करू अशी घोषणा केली. निवडणूक झाली आणि नंतर मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख. तर विलासराव देशमुखांना 2 महिन्यानंतर पत्रकारांनी विचारलं, तुम्ही तर आश्वासन दिलं होतं वीज माफीचं, तुम्ही करणार ना? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, अहो ती टायपिंग मिस्टेक होती, आम्ही आता नाही करू शकत. अशी टायपिंग मिस्टेक मात्र यापुढे होऊ नये एवढीच आपण अपेक्षा ठेवू. अगदी अशी टायपिंग मिस्टेक होऊ नये आणि जे काही वचन, न्यायपत्र, संकल्पपत्र वगैरे जे काही संकल्प, न्याय देण्याची भाषा वगैरे केली जाते, जनतेला यामधनं त्यांच्या वाट्याला फक्त मुरमुरे आणि लाह्या येऊ नये, काहीतरी ठोस त्यांना मिळावं. कारण त्यांचा एकच प्रश्न असतो, माझ्या खिशात काय मला मिळालेलं आहे, मी या देशाचा नागरिक आहे आणि जर सरकार रेवड्या वाटत असेल तर माझ्या खिशामध्ये काय आलेलं आहे. हा एवढा साधा प्रश्न आहे त्यांचा. मी विश्वास कुणावर ठेवू, या प्रश्नाला जो त्यांच्या मनासारखं उत्तर देईल त्याला मत मिळणार आहे, एवढं नक्की. अभिजित ब्रह्मनाथकर, भालचंद्र मुणगेकर सर आणि अवधूत वाघ, तिघांनी आपल्याला वेळ दिला. तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज.